एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकम् अमलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतित्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे कृते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण काल बघित होतो की अघाती कर्माचा केवळ तीर्थंकरांना उदय असल्यामुळे त्यांच्या ज्या काही क्रिया आहे या बंधाला कारणीभूत असत नाही, कारण तिथे रागद्वेषादी परिणामांची प्रवृत्ती नाही आणि म्हणून नवीन कर्मबंधाला कारणीभूत त्या क्रिया नाही. तीर्थंकरांचा जो पुण्याचा उदय आहे हा अकिंचित कर म्हटला जातो, कारण तो नवीन कर्मबंधाला कारणीभूत नाही. हे ऐकून जर सामान्य लोकांना असा प्रश्न पडला की जर केवलींची क्रिया बंधाला कारण नाही तर संसारी प्राण्यांची क्रिया देखील बंधाला कारण आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना या ठिकाणी आचार्यांनी गाथा प्रस्तुत केलेली होती, 46 नंबरची गाथा. आणि या गाथेमध्ये सांगितलं की संसारी जीवांच्या ज्या ज्या काही क्रिया दिसतात आहे त्या ठिकाणी मोहदयाचं निमित्त कारण जरूर असतं आणि म्हणून इष्ट अनिष्ट बुद्धी रागद्वेषादी परिणाम जीवाला असतात आणि म्हणून त्या जीवाला कर्मबंध देखील असणार आहे. अभिप्राय जरी महत्वाचा असला तरी अंतरंगामध्ये मोहोदयपूर्वक रागद्वेष असतील तर रागद्वेष हे देखील बंधाला कारणीभूत आहे. अभिप्राय समीचीन आहे आणि इकडे रागद्वेषाची प्रवृत्ती आहेच तरी देखील बंध त्या ठिकाणी होणार आहे. केवलींप्रमाणे एकांतांनी त्यांच्या क्रिया अबंधकारक आहे असं संसारी जीवांच्या बाबतीत म्हणता येत नाही. असा जर अपवाद आपण स्वीकारला की त्यांच्याही क्रिया बंधाला कारणीभूत नाही तर संसाराचाच अंत मानावा लागेल, कारण संसारी प्राणी देखील सदा मुक्त सदा शुद्ध रूपानेच आहे असं मानावं लागेल. हेच या गाथेमध्ये समाधान आचार्यांनी केलेली आहे. गाथा क्रमांक 46. जदिसो सुहो व असुहो न हवदि आदासयं सहा वेण संसारो विनविच्छति सव्वेसिं जीवकायाणं. या गाथेचा अर्थ आपण काल बघितलेला आहे की जर हा आत्मा एकांताने स्वयं स्वभावाने शुभ किंवा अशुभ रूप होत नाही तर सर्व जीव समूहाला संसार देखील असणार नाही, संसाराचा अभाव मानावा लागेल. या ठिकाणी पहिल्यांदा आम्हाला विवक्षा लक्षात घ्यायची आहे, कारण कोणतीही गोष्ट अपेक्षेप्रमाणे प्रत्येक वेळेला लावायची असणार आहे. अपेक्षा विरहित कथन हे असत्य कोटीत जाणार, म्हणून अपेक्षासहित विवक्षासहित कोणत्या दृष्टिकोनातून कथन केलेलं आहे ही बाजू समजून घेणं नक्की गरजेचं आहे. जर शुद्ध नयाच्या अपेक्षेने बघितलं
त्रिकाली शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा दृष्टिकोन, की ज्याच्यामध्ये शुद्ध अशुद्धता पर्यायीच असताना सुद्धा त्यामध्ये केवळ शुद्ध भाव दिसतो, अशुद्ध भाव दिसत नाही. तो नयच हे बघतो की पर्याय जरी शुभ अशुभ रूप असल्या तरी देखील त्याला पाहताना तो केवळ शुद्धच त्या ठिकाणी बघणार आहे. ही शुद्ध द्रव्यार्थिक नयाची दृष्टी आहे. या दृष्टिकोनातून हा आत्मा जर आम्ही बघितला तर हा त्रिकाली शुभाशुभ भावानी परिणत होत नाही, हे सत्य आहे. पण एकच नय लावून चालत नाही. संसारी अवस्थेमध्ये जरी शुद्ध द्रव्यार्थिक नयानी हा आत्मा त्रिकाली शुद्ध असला तरी देखील पर्यायार्थिक नयाची विवक्षा लावली किंवा अशुद्ध निश्चय नयाची जर विवक्षा लावली तर या जीवामध्ये ज्या समयात जो परिणाम होतो त्या भावानी हा परिणत होतो. त्याच्यामध्ये शुभ अशुभ भाव असतात. आणि जर अशुद्ध निश्चय नयाने किंवा पर्यायार्थिक नयाने जर आम्ही मांडलं की हा आत्मा अशुद्ध रूप होतच नाही तर यामध्ये दोष उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे दृष्टिकोन निरंतर आम्हाला सापेक्षतेने कथन करायचं असणार आहे. त्यामुळे अशुद्ध नयाची जर विवक्षा लावली तर पर्यायीमध्ये अशुद्धता विद्यमान आहे किंवा जीवच त्या समयामध्ये त्या भावरूप परिणत झालेला असल्यामुळे तो त्या भावाचा कर्ता म्हटल्या जातो किंवा त्याचे ते परिणाम आहे हे म्हटल्या जातं. ही गोष्ट सत्य आहे. आणि जर असं मांडलं नाही तर काय दोष येतो हे या गाथेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. टीका बघा. जर एकांताने म्हणजे सर्वथा, एकांताने म्हणजे कधीही हा जीव स्वभाव स्वरूप शुभाशुभ भावाने परिणत होत नाही असे मानले तर हा जीव संसारी अवस्थेत आहे आणि हा कधी शुभ अशुभ भाव रूपाने परिणत होत नाही असे जर मानले तर नेहमी सर्वथा निरपवाद शुद्ध स्वभावाने अवस्थित आहे असं मानावं लागेल. जर हा शुभ अशुभ भावाने परिणत होत नाही तर हा निरंतर शुद्धच आहे असं आम्हाला मानावं लागेल. कारण भाव तीनच प्रकारचे आम्हाला दिसतात. एक शुभ भाव, अशुभ भाव आणि शुद्ध भाव. हा जीव जेव्हा शुद्ध भावाने परिणत होतो तेव्हा तो शुभ आणि अशुभ भाव रूपाने त्याच्यामध्ये परिणमन नाही. पण जेव्हा हा शुद्ध भाव रूपाने परिणत होत नाही तेव्हा यात शुभ किंवा अशुभ भावापैकी एक भाव त्याच्या जीवनात नियमपूर्वक असणार आहे. आणि जर हे मांडलं नाही, निरपवाद रीतीने अपवाद न मांडता निरंतर हा शुद्ध रूपच आहे असं जर आम्ही मांडलं तर हा निरंतर शुद्ध स्वभाव रूपच आम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये अशुद्धता, कालिमा, कर्मसंयोगाने होणारे विकारी परिणाम हे दिसणार नाहीत असे होईल. याप्रमाणे सर्व जीव समूह सर्व प्रकारच्या बंधांच्या कारणाने रहित झाल्यामुळे संसाराचा अभाव रूप अशा स्वाभाविक कारणाने नित्य मुक्ततेला प्राप्त होईल. आणि म्हणून जर आम्ही अशुद्धता त्याच्यामध्ये आहे असं जर मानलं नाही तर सर्व जीव जे आहे हे कोणत्याही प्रकारच्या कर्माच्या बंधाने संयुक्त होणार नाही. नित्य शुद्ध त्यांना मानावे लागेल. स्वाभाविक रीतीने ते शुद्ध आहे असं मानावं लागेल. आणि म्हणून सदाशिव मुक्त आहे असा जो एक पंथ आहे सदाशिव मुक्त किंवा सांख्यवादी यांनी दोन तत्व जीवनात मांडलेले आहे, प्रकृती आणि पुरुष. आणि त्यांनी हे मांडलं की पुरुषाला कधी बंधच होत नाही, हा नित्य मुक्तच आहे आणि जे जे काही होत आहे ते सर्व प्रकृतीमध्ये होत आहे. म्हणून प्रकृती दोषी आहे, पुरुषामध्ये दोषच नाही, तो नित्य शुद्धच आहे असं हे सांख्यांचं मत त्या ठिकाणी ग्राह्य मानावं लागेल. पण हे मात्र आम्हाला आगम संमत मत नाही. म्हणून
उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे संयोगामध्ये स्फटिक मणी जपापुष्प किंवा तमाल पुष्प यांच्या रंगाला अनुसरून स्वयं परिणमतो. एखाद्या स्फटिकाच्या मागे जर समजा लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं फूल ठेवलं, तर तो स्फटिक त्या समयात लाल किंवा हिरवा रूप परिणमित होतो. तो लाल त्या समयात झालेला आहे किंवा हिरव्या रंगरूपाने परिणत झालेला आहे. तो संयोग काढून घेतला, ते कुसुम काढून घेतलं, तर तो स्फटिक आहे त्या पांढऱ्या वर्णामध्ये प्रकाशित दिसतो. त्याप्रमाणे आत्मा देखील कर्मसंयोगामध्ये कर्माचा जसा उदय असेल, अशा या कर्माच्या उदयानुरूप स्वयं हा शुभाशुभ भाव रूपाने परिणमतो. हे प्रत्यक्ष जीवनामध्ये दिसून येतं. जेव्हा कर्माचा उदय सुरू आहे, कर्माच्या उदयामध्ये हा जीव देखील त्या समयात शुभ किंवा अशुभ भाव रूपाने परिणत झालेला असतो. प्रत्यक्षात तो आहे, म्हणजे पर्यायीमध्ये तो शुभाशुभ किंवा भावरूप परिणत झालेला आहे. शुद्ध दृष्टिकोन जर लावला त्याही समयात, तर पर्याय अशुद्ध असतानाही दृष्टिकोन बदलला की आत्मा त्रिकाली शुद्ध आहे, इकडे जर लक्ष गेलं तर तो त्रिकाली शुद्ध पण आहे. म्हणून अशा तऱ्हेने त्या पर्यायामध्ये विवक्षित वेळेला हा अशुद्ध रूप देखील असणार आहे. म्हणून सांसारिक जीव जितके आहे, कर्मसहित जीव जितके आहे, त्यांच्या ज्या काही क्रिया आहे, याच्यामध्ये मोहोदयाचं निमित्त कारण जरूर आहे. आणि म्हणून या सर्वथा अबंधकारी नाही, या बंधाला देखील कारणीभूत आहे. ही त्या ठिकाणी ग्वाही किंवा हे स्पष्टीकरण आचार्यांनी या गाथेमध्ये दिलेलं आहे. जसा तो स्फटिक मणी त्या समयात स्वयं लाल किंवा हिरवा रंगरूप परिणत झालेला आहे, त्याप्रमाणे आत्मा देखील स्वयं त्याच्याकडे लक्ष करून त्याच्या निमित्ताने हा स्वयं शुभ किंवा अशुभ भाव रूपाने परिणत झालेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची की कर्मानी जबरदस्तीने जीवाला रागी द्वेषी मोही केलं नाही. कर्माकडे लक्ष करून किंवा पराला लक्षभूत ठेवून हा स्वतःला विकार रूप परिणत करून घेतलेलं आहे. भावार्थामध्ये ज्याप्रमाणे स्फटिक मणी जपा कुसुम किंवा तमाल पुष्प यांचा संयोग असताना स्वभावाने शुद्ध असताना सुद्धा, स्वभावाने शुद्ध आहे ही दृष्टी शुद्ध द्रव्यार्थिक नयाची दृष्टी आहे. या दृष्टीतून तो शुद्ध आहे, पण स्वयं त्या रंगरूपानी परिणत होतो. म्हणजे अशुद्ध निश्चय नयानी किंवा पर्यायार्थिक नयानी तो त्या रंगरूपानी परिणत झालेला आहे. तसेच आत्मा कर्माच्या संयोगामध्ये कर्माचा उदय असताना स्वभावाने शुद्ध असताना सुद्धा त्रिकाली शुद्ध द्रव्यार्थिक नयने हा आत्मा शुद्ध आहे. आणि तरी देखील स्वयं हा उपयोगाने पराच्या द्वारा संग करतो. पराशी हात मी आहे अशा प्रकारचा भाव करतो आणि म्हणून शुभाशुभ भाव रूप परिणमतो. जर असे मानले नाही तर, आणि जो सर्वथा शुद्धच आहे असे मानले तर, अशुद्ध निश्चयाने जीव विकार सहित आहे किंवा व्यवहाराने कर्मानी बद्ध आहे, हे आगम वचन खोट ठरेल. आगमामध्ये हेही कथन आम्हाला व्यवहार नयाचं दिसतं की हा जीव कर्मानी बंध आहे. जेव्हा 8 कर्माचा अभाव होतो तेव्हा ह्या जीवाला मोक्षाची प्राप्ती होते. किंवा अशुद्ध निश्चयाने रागद्वेषादी विकार जीवाचे आहे, हे कथन आम्हाला आगमात दिसतं. आणि जर एकांताने आम्ही हा शुद्धच आहे असं मानलं, त्याच्यामध्ये विकारच नाही असं जर मानलं,
तर अशा प्रकारची त्या ठिकाणी आपत्ती येऊ शकते. म्हणून असे मानणे हे प्रत्यक्ष विरोधी आहे. जर राग आमच्यात होतो आहे आणि तरी देखील जीव असं मानत असेल की राग पुद्गलाचा आहे, माझा नाही, मी तर शुद्धच आहे, तर हे त्याचं मानणं हे प्रत्यक्ष विरोधामध्ये आहे. पुण्य कर्मोदयामध्ये जसा भगवंतांना स्वभावाचा घात झालेला नाही, तसा सर्व छद्मस्त जीवांनाही कर्मोदयामध्ये स्वभावाचा घात झालेला नाही असे समजू नये. आता त्या ठिकाणी तीर्थंकरांना अघाती कर्माचा उदय आहे आणि तोही पुण्योदय सुरू आहे. या पुण्योदयामध्ये क्रिया होतात आहे आणि ह्या क्रिया होत असताना त्या औदैकी क्रिया क्षायिकी म्हटल्या जातात आणि स्वभावाचा त्या घात करण्यामध्ये निमित्त बनत नाही. तशा प्रकारच्या क्रिया एखाद्या संसारी जीवाला आहे आणि त्या घात करत नाही असं त्या ठिकाणी मानता येत नाही. त्यांना विभाव रूप शुभाशुभ परिणाम असतात आणि स्वभावाचा घातही होतो असे या ठिकाणी आपण समजायला पाहिजे. तर अशा तऱ्हेची ही गाथा आणि याचा साधा जर आपल्याला मतितार्थ बघायचा असेल अगदी साध्या शब्दांमध्ये आपण ही गोष्ट समजून घेऊ की वितरागी असल्यामुळे केवली प्रभूंची औदैकी क्रिया बंधाचं कारण नाही. ते वितरागी आहे आणि त्यामुळे केवली भगवंतांच्या ज्या काही क्रिया आहे या बंधाला कारण नाही. पण रागी मोही जीवांचा विकार बंधाचं कारण आहे आणि बंध फल म्हणजे सुखदुःखाचे अनुभवन पण त्यांना जीवनात आहे. त्रिकाली स्वभाव अपेक्षेनी आत्मा निर्विकार आहे, पण अज्ञानी जर पर्याय अपेक्षेनेही आत्मा शुद्धच आहे असे मानेल तर हा भ्रम आहे. म्हणजे अज्ञानीनी जर असं म्हटलं की मी शुद्ध आहे, खातं कोण, तर शरीर खातं, आत्मा खात नाही, असं जर एकांताने मांडलं तर हे चुकीचं आहे. माझ्याकडून एखाद्या जीवाची विराधना होऊच शकत नाही, कारण आत्मा तर अमूर्तिक आहे, तो जीवाची विराधना कशाला करेल. काहीही खाल्लं, कसंही राहिलं तरी चालतं, अशी जर स्वच्छंद वृत्ती त्या ठिकाणी जीवनात आली तर हे मात्र चुकीचं आहे. म्हणून अशा प्रकारे हे सगळं भ्रम आहे. संसार पर्याय रूप जीव हा स्वतः अपरिणमित झालेला आहे आणि पर्याय ही आत्म्याचीच आहे. त्यामुळे आत्मा स्वतः विकार रूप झालेला आहे. निमित्ताचा आश्रय घेऊन हा स्वतः विकारी बनतो आणि स्वभावाचा आश्रय घेतला तर विकार जीवनातला नष्ट होतो. अरिहंतांचा पुण्य विपाक, पुण्याचं फळ हे स्वभाव विघात करण्यास अकिंचित कर आहे. अर्थात याच्यामुळे स्वभावाचा घात होत नाही. संसारी जीवांच्या क्रिया स्वभाव विघात करत नाही असे नाही, म्हणजे करतात. आत्म्याचा स्वभाव विकार रूप परिणमण्याचा नाही. कर्मबद्ध जीवात विकार रूप परिणमण्याची योग्यता आहे. म्हणजे विकार रूप परिणमण्याची योग्यता ह्या जीवाची स्वयं आहे आणि त्यावेळेला कर्माचा उदय निमित्त रूपाने आहे. म्हणजे जर याच्यामध्ये योग्यता नसती विकार रूप, जशी स्फटिकामध्ये लाल रंगाने परिणमित होण्याची योग्यता त्याची स्वतःची आहे, म्हणून तो लाल रूपाने परिणत होतो. यदा कदाचित लाकडाच्या मागे जर आपण जपा पुष्प ठेवलं तर लाकूड काही लाल रूपाने परिणमित होत नाही, कारण त्या लाकडाची लाल रूपाने परिणत होण्याची योग्यता नाही. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये देखील कर्माच्या संयोगाच्या निमित्ताने विकार रूप परिणमण्याची योग्यता त्याची स्वतःची आहे. महत्वाचं वाक्य की योग्यता तर त्याची स्वतःची आहे कर्मरूप परिणत होण्याची, रागरूप परिणत होण्याची, आणि त्यावेळेला हा कर्माचा उदय त्या ठिकाणी निमित्त कारण असणार आहे.
मोह कर्माचा उदय असताना हा जीव स्वयं शुभाशुभ भाव रूपाने परिणमतो. जर हा स्वयं परिणमणार नाही असं जर मानलं तर याला शुद्ध मानावं लागेल, की जे प्रत्यक्षामध्ये विरोधी आहे. उपाधी असताना जसं स्फटिक लाल हिरव्या वर्णरूप परिणतो, त्याप्रमाणे हा जीव देखील कर्मोपाधी असताना स्वयं शुभाशुभ भाव रूपाने परिणमतो. त्रिकाली शुद्ध द्रव्यार्थिक नयाने कोणताही जीव विकारी नाही, पण अशुद्ध निश्चय नयाने हा संसारी जीव मात्र विकारी आहे. मोह कर्माचा उदय असून सुद्धा जेव्हा जीव आत्मबलाच्या भावनेने पुरुषार्थपूर्वक राग द्वेष मोहरूप परिणत झाला नाही तर बंध नाही. पहा, वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, की मोह कर्माचा उदय आहे म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. आणि तेव्हा जीवानी आपलं आत्मबल, मी न्यायक स्वभावी आहे, मी त्रिकाली आहे, मी शुद्ध आहे, ही आत्मभावना त्याची प्रखरने तिथे उद्योदित असेल तर रागद्वेष मोहरूप तो परिणत होणार नाही, तर त्याला बंध पण नाही. कर्मावर लक्ष गेलं तर बंध आहे, किंवा परावर लक्ष गेलं तर बंध आहे. आणि स्वभावावर जर दृष्टी नसेल, स्वभावावर जर दृष्टी असेल तर बंध नाही. आणि अशा तऱ्हेने ज्ञान स्वभाव पूर्ण शक्तिरूप आहे आणि या शक्तीनेच केवल ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्यांनी सिद्ध केली. या गाथेचा प्रयोग सर्व आपत्तीचे मूळ कारण कर्म विपाक प्रतिफलनाला स्वीकारणे हे आहे. म्हणजे आपत्ती का आहे आमच्या जीवनात, दुःख का आहे, आम्हाला समस्यांचा सामना का करावा लागतो, याचा जर आम्ही अगदी स्वतःच्या एकाग्रतेने विचार केला, किंवा स्वतःलाच टार्गेट ठरवून आम्ही विचार केला, कर्माकडे बघायचं नाही, पराकडे बघायचं नाही, माझ्या जीवनात मला दुःख दिसत आहे, त्या दुःखासाठी जबाबदार कोण, याचा जर आम्ही विचार केला तर माझ्या दुःखाला मीच जबाबदार आहे. दुसरी कोणतीही वस्तू किंवा कर्म या माझ्या दुःखासाठी कारणीभूत नाही, हा निर्णय आम्हाला करावा लागतो. पूर्वबद्ध कर्माच्या उदयाने जीवाला दुःखी केलं असं आम्हाला म्हणता येत नाही, किंवा परामुळे आम्ही दुःखी झालो, अमुक व्यक्तीने माझा अपमान केला म्हणून मी दुःखी झालो, हा जीवनामधला भ्रम आहे. आम्ही आमच्याचमुळे सुखी किंवा दुःखी होतो, हा निश्चय आहे. आणि अशा तऱ्हेने हा कर्मविपाक या प्रतिफलनाला स्वीकारणं, की कर्माचा जो काही विपाक माझ्या जीवनात दिसत आहे त्याला मी शांततेने मी स्वीकार करत आहे. कर्माचा उदय आहे, कर्माच्या उदयामध्ये अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे, मी न्यायक स्वभावी आहे, मी माझ्या स्वभावाला सोडत नाही, या असं मानणं, याचा अर्थ त्या कर्मविपाकाला स्वीकारणं. तेव्हा निरापद होण्यासाठी कर्म विपाक आणि कर्मविपाक फल यापासून भिन्न अविकारी ज्ञान मात्र अनुभवण्याचा पुरुषार्थ जीवनात करणं हे आमच्यासाठी संयुक्तिक आहे. हाच प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला जीवनात करायचा आहे. आपण गाथा तर वाचतो आहे, आणि गाथा वाचत असताना त्याचा सरळ अर्थ पण आपण बघतो आहे, मूळ टीका पण आपण बघतो आहे, आणि या गाथेच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनात काय उतरवायचं, कशा तऱ्हेने आम्ही विचारांना दिशा द्यायची, याचा निर्देश प्रयोगाच्या माध्यमातून आपण बघतो आहे. आता आपल्याला 47 नंबरची गाथा बघायची आहे. आतापर्यंत आपण ज्ञान तत्व प्रज्ञापन महाअधिकार बघत आहोत.
आणि या महाअधिकारामध्ये आता सर्वज्ञतेचे स्वरूप आचार्य स्पष्ट करत आहे. सर्वज्ञतेचे स्वरूप स्पष्ट करतात म्हणजे सर्वज्ञतेचा ते गुणानुवाद करतात. सर्वज्ञता ही किती आणि कशा प्रकारे महत्वपूर्ण आहे आणि सर्वज्ञतेचा निर्णय जीवनात करणं हे किती आवश्यक आहे. सर्वज्ञता म्हणजे केवली भगवान जे आहे हे संपूर्ण जगतातील संपूर्ण पदार्थांना संपूर्ण गुण पर्याय सहित युगपद स्पष्ट रीतीने हस्त आमलकवत सांगतात. ही गोष्ट आमच्या जीवनात आम्हाला स्वीकारायची आहे की जर सर्वज्ञता कशी असू शकेल अशा प्रकारच्या शंका कुशंका न ठेवता या सर्वज्ञतेचा गुणानुवाद या गाथेमध्ये आचार्य करत आहे. गाथा क्रमांक 47. जम तक्कालियमिदरम जाणदिजुगवं समन्ततो सौवम अत्थं विचित्त विषमं तं नाणं खाय्यं भणियं. जम तक्कालियमिदरं जाणदिजुगवं समन्ततो सौवम अत्थं विचित्त विषमं तं नाणं खाय्यं भणियं. जम समन्ततो, जम समन्ततो म्हणजे जे ज्ञान, समन्ततो म्हणजे सर्व आत्मप्रदेश द्वारा, तत्कालीय आणि इतरम, तत्कालिक म्हणजे वर्तमान परिस्थितीला किंवा वर्तमान पर्यायींना, आणि इतरम, इतरम म्हणजे भूतकालीन आणि भविष्यकालीन अशा अविद्यमान असणाऱ्या पर्यायींना. आणि विचित्तम, विचित्तम याचा अर्थ नाना प्रकारचे, की नाना प्रकार आहे. द्रव्य द्रव्य आम्ही एक द्रव्य म्हटलं, जाती अपेक्षेने भेद एक रूप केला तरी देखील प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे, प्रत्येकाच्या पर्यायी वेगळ्या, अशा त्या नानाविधतेला धारण करणारे असे द्रव्य आहेत. आणि अशा या सर्व द्रव्यांना आणि विषमम जे विषम रूप देखील आहे, म्हणजे सगळेच काही जीवद्रव्य आहे असं नाही. काही जीवद्रव्य आहे तर 5 अजीव द्रव्य आहे. अजीव द्रव्यामध्ये देखील अनेक विशेषता आहे. पुद्गल असेल तर पुद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुण आहे. धर्मद्रव्य असेल तर गती हेतुत्व गुणधर्म आहे. अधर्म द्रव्यामध्ये स्थिती हेतुत्व आहे. आकाश द्रव्यामध्ये अवगाहन हेतुत्व आहे आणि कालद्रव्यामध्ये वर्तना हा त्याचा गुणधर्म आहे. तर अशा तऱ्हेने विचित्र आणि विषम, विचित्र याचा अर्थ नानाविध प्रकारचे आणि विषम याचा अर्थ जे एकरूप नाही, जे अनेक रूप आहे. कधी मूर्त आहे तर कधी अमूर्त आहे. जसं आम्ही द्रव्याचं विभाजन केलं, द्रव्याचं विभाजन तर अनेक दृष्टीतून केलं. पहिल्यांदा ज्ञान तत्व आणि अजीव तत्व. तर ज्ञान रूपतः ज्ञाता तत्व एकच जीव आणि अजीव द्रव्य 5. जर आम्ही मूर्तिक अमूर्तिकाच्या अपेक्षेने भेद केला तर मूर्तिक द्रव्य, पुद्गल द्रव्य आणि 5 अमूर्तिक द्रव्य. क्रियावती शक्तीच्या अपेक्षेने आम्ही जर द्रव्यामध्ये पृथक्करण केलं तर क्रियावती शक्ती जीव आणि पुद्गलामध्ये आहे आणि बाकीची 4 द्रव्य निष्क्रिय द्रव्य म्हटल्या जाते. संख्या अपेक्षेने जर आम्ही भेद केले तर जीवद्रव्याचे, धर्मद्रव्याचे, अधर्मद्रव्याचे प्रदेश समान आहे आणि बाकीच्या कालद्रव्याचे प्रदेश अनंत प्रदेश आहे. कालद्रव्याचा एक प्रदेश आहे, आकाश द्रव्याचे अनंत प्रदेश आहे. असं विभाजन त्या ठिकाणी करता येतं. या दृष्टिकोनातून अशा तऱ्हेचे हे विषम रूप, मूर्त अमूर्त अशा तऱ्हेच्या भेदानी हे अनेक प्रकारचे द्रव्य आहे. अशा या सर्व अर्थम, अशा या सर्व अर्थांना म्हणजे पदार्थांना जुगवम जाणदी, युगपत, क्रमाने नाही. आता क्रम संपलाय. आमचं जे ज्ञान आहे क्षयोपक्षमिक ज्ञान, या क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये क्रम आहे. एकानंतर एक याच पद्धतीने आम्हाला जाणावं लागतं. जाणण्याची जिज्ञासा अनंत असली तरी जाणण्याची कक्षा सीमित आहे.
जिज्ञासा अनंत. अनंत पदार्थांचं ज्ञान आम्हाला करायचं आहे, परंतु जाणणार मात्र आम्ही क्रमपूर्वकच आहे. जरी आम्ही कितीही फास्ट गेलो, समजा आम्ही मोटरमध्ये बसलोय आणि मोटर अत्यंत वेगाने जाते, 120च्या स्पीडनी ती चालली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये ती जमिनीचा प्रत्येक इंच न इंच त्या ठिकाणी सरकूनच पुढे गेलेली आहे. असं नाही की ती 120 किलोमीटरनी चालली आहे म्हणून तिने उडी घेतली. तर जमिनीच्या प्रत्येक इंचाला जशी ती स्पर्श करून जाते आणि एकानंतर एक याच क्रमाने जाते, त्याप्रमाणे आमचं ज्ञान देखील अशा प्रकारे प्रवृत्त ज्ञान आहे. एकानंतर एकच असं आमचं ज्ञानाचं विषय बनणार आहे. पण केवली भगवंतांमध्ये मात्र जुगवम जाणदी, त्यांचं जे जाणणं आहे हे युगपद जाणणं आहे. म्हणून तम नाणम खाईगम भणियम, म्हणून ते ज्ञान क्षायिक म्हटल्या जातं. त्यांचं जे ज्ञान आहे हे क्षायिक ज्ञान म्हटल्या जातं. गाथेचा टीका पहा. निश्चयाने क्षायिक ज्ञान. क्षायिक ज्ञान याचा अर्थ ज्ञानावरण कर्माच्या क्षयाने जे स्वाभाविक ज्ञान जीवाला प्राप्त झालेलं आहे, जे स्वतःच आहे आणि आता स्वतः त्याच्यावरचं आवरण निघून गेल्यामुळे त्या पूर्ण ज्ञानाची जेव्हा प्राप्ती झाली तेव्हा ते क्षायिक ज्ञान म्हटलं जातं. म्हणून हे क्षायिक ज्ञान एकदम याचा अर्थ युगपत, सर्वांगाने, म्हणजे क्षायिक ज्ञान आहे. पहिल्यांदा तर एकदम जाणतं म्हणजे युगपत जाणतं, पहिले विशेषण. सर्वांगानी म्हणजे सर्व आत्मप्रदेशांनी. नंतर वर्तमान काळी वर्तणाऱ्या आणि अतीत अनागत कालात वर्तणाऱ्या संपूर्ण वस्तू समूहाला जाणते. वर्तमान पर्यायीला तर जाणतच, कारण वर्तमान पर्यायीला तर बाकीही ज्ञान जाणण्याला समर्थ आहे. मतिश्रुत ज्ञान देखील वर्तमान पर्यायीला जाणण्याला समर्थ आहे. परंतु हे ज्ञान मात्र कसं आहे तर भूतकालीन आणि भविष्यकालीन संपूर्ण पदार्थांना ते जाणण्याला समर्थ आहे. म्हणून अशा वस्तुमात्राला जाणतं की ज्या वस्तू समूहामध्ये भिन्न रूपाने असणाऱ्या आपापल्या स्वलक्षण रूप लक्ष्मीने पाहिलेल्या नाना प्रकारामुळे त्या वस्तुमात्राचे वैचित्र्य प्रगट झाले आहे. वाक्य मोठं जरी असलं तरी आपल्याला मतितार्थ लक्षात घ्या की ज्या अशा वस्तू समूहाला जाणतं की ज्या वस्तू समूहामध्ये भिन्न रूपाने वस्तू कधी जाणली जाते तर प्रत्येक द्रव्याचं लक्षण वेगळं आहे आणि या लक्षणाच्या लक्ष्मी म्हणजे संपदेनी, हे प्रत्येक द्रव्याचं जणू काही वैभव आहे आणि या वैभवानी प्रत्येक द्रव्य सुशोभित आहे. अशा या लक्ष्मीने सुशोभित असणाऱ्या त्या लक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक द्रव्याची भिन्न भिन्नता अनुभवाला येऊ शकते. जसं आता मी बोलली त्याप्रमाणे पुद्गलाची मूर्तीपणा, धर्मद्रव्याचा गतिहेतुत्वपणा, अधर्मद्रव्याचा स्थितिहेतुत्वपणा, असं प्रत्येक द्रव्याचं लक्षण भिन्न रूपाने आहे. आणि हे भिन्न रूपाने असलेलं लक्षणाला म्हटलेलं आहे ही त्याची स्वयंची निज लक्ष्मी आहे. हे स्वतःच त्याचं निज वैभव आहे आणि अशा या निज वैभवानी नाना प्रकारामुळे त्या वस्तुमात्राचे वैचित्र्य प्रगट झाले आहे आणि अशा या लक्षणांनी जगामधल्या वस्तू या विविधतेला धारण करणारे आहे. एक वस्तू पुद्गल असेल तर त्या ठिकाणी जीवाचं स्वरूप त्या ठिकाणी भिन्न आहे. अशा या भिन्न भिन्नतेला धारण करणारे असे हे जगामध्ये जीवराशी अनंत आहे. पुद्गल त्याही पेक्षा अनंतपट आहे. तर अशा या जीवराशींचं आणि पुद्गल राशींचं नानाविधपणा, इकडे कालद्रव्य घेतलं तर कालद्रव्य देखील असंख्यात संख्या रूपाने आहे, त्यांची ही विविधता आहे आणि बाकीचे द्रव्य
आपल्या संख्या अपेक्षेने एकतेला एकपणाला धारण करणारं असं आहे. म्हणून अशा तऱ्हेने या भिन्न रूपाने असणाऱ्या, कारण लक्षण भिन्नता आहे आणि लक्षण भिन्नता असल्यामुळे प्रत्येक द्रव्य दुसऱ्या द्रव्यापासून ओळखू येतं, त्याच्यामध्ये भेद कल्पना करता येते. अशा या वस्तुमात्राचं वैचित्र्य प्रगट झालंय. वैचित्र्य याचा अर्थ विचित्रता नाही. आपण जो वैचित्र्य शब्द वापरतो तसा हा अर्थ नसून नानाविधता त्या ठिकाणी प्रगट दिसते. आणि परस्पर प्रतिपक्षीपणामुळे विरोधपणाने उत्पन्न होणाऱ्या असमान जातीयेच्या कारणाने त्या ज्ञेयभूत वस्तुमात्रामध्ये वैषम्य प्रगट झालेले आहे. आणि प्रतिपक्षी विरोधी गुणधर्म देखील आहे. जसं जीव चैतन्य स्वभावी आहे तर 5 द्रव्य अचेतन स्वभावी आहे. 2 द्रव्य क्रियावती शक्तीने सुशोभित आहे तर बाकीची 4 द्रव्य निष्क्रिय आहे. अशा तऱ्हेने असमान जातीयाच्या कारणाने म्हणजे त्या ज्ञेयभूत पदार्थामध्ये 2 मध्ये समानता नाही, अशा प्रकारे देखील विरोधी तत्व त्या ठिकाणी दिसतं आणि त्याच्यामुळे वैषम्य म्हणजे विपरीतता, वेगळेपणा हा देखील अनुभवाला येते. मूर्तिक आहे पुद्गल द्रव्य, बाकी द्रव्य अमूर्तिक आहे. अशी ही नानाविधतेला आणि विषमतेला धारण करणारी अशी ही द्रव्य राशी जगामध्ये आहे आणि या सगळ्यांना केवल ज्ञान युगपद जाणतं. आज आपण इथे थांबूया. पुढे 2 ज्ञानांची, क्षायोपक्षमिक ज्ञानाची आणि क्षायिक ज्ञानाची तुलना करून त्या ठिकाणी आत्मिक सुख आणि आत्मिक आनंद हा ज्ञानावर अवलंबून असतो, ही गोष्ट आचार्यांनी दाखविलेली आहे. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्व